नमस्कार मंडळी, मेथीची भाजी बनवायची आहे. मग मेथीच्या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ मिक्स करून छान मेथीची भाजी बनवू शकतात. मेथी धुवून घेतलेली आहे. एक पातेली घेतली. पातेलीमध्ये मी मुगाची डाळ घेते आहे आणि 1 ग्लास पाणी त्या डाळीमध्ये मिक्स करते आहे. 15 ते 20 मिनिटांसाठी मी ती डाळ भिजत घातली आहे. इथं मी हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा कापून घेतलेला आहे. कढई घेतली. कढईमध्ये तेल घेतलं. तेल गरम झाल्यावरती मी हिरवी मिरची आणि लसूणाला फोडणी दिलेली आहे. आता लसूणाला फोडणी दिल्यानंतर इथं मी धुवून घेतलेली मेथीसुद्धा काय करते आहे, कढईमध्ये ॲड करते आहे. कढईमध्ये ती मेथी ॲड केल्यानंतर आता मी जी मुगाची डाळ मी 15 मिनिटांसाठी भिजत घातली होती तीसुद्धा मी त्या मेथीवरतीच मिक्स करते आहे. आता इथं मी मुगाची डाळ आणि मेथी छान मिक्स व्हायला पाहिजे म्हणून ते मी काय केलेलं आहे, इथं हलवून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा इथं मी ॲड केलेलं आहे. आता इथं मी मीठ ॲड केल्यानंतर आपलं जे मेथीमधलं पाणी होतं त्या पाण्यामध्येच आपली मुगाची डाळसुद्धा काय करते आहे, इथं शिजते आहे. 15 मिनिटांनी आपली मेथीमधलं जे पाणी आहे ते सुद्धा इथं काय केलेलं आहे, संपलेलं आहे. अधूनमधून मी मेथीच्या भाजीला काय करत होती, हलवत होती. आता इथं जवळपास आपली भाजी होण्यातच आहे. आता इथं बघू शकता तुम्ही आपली मेथीची भाजी किती छान पद्धतीने खाण्यासाठी रेडी झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी बनवू शकतात आणि मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा भाजी कशी बनलेली आहे. ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतात.